अरे ह्यो तर लहान पोरगा आहे. ए भाऊ इकडे इकडे तू. नवीन सालगडी म्हणला तो तूच आहे का रे? होय मॅच आलो आहे नवीन सालगडी म्हणून. काय म्हणला? भैर आहे का यो? हे बघ या वाड्यावरती राहतो मी गंगप्पा. ह्यो जगन आणि ह्यो लक्ष्मण. तुझं नाव काय म्हणला? बाळू. काय? बाळू बाळू. अरे बाळू जरा हळू बोल. किती ओरडतो हा? आता मला एक गोष्ट सांग, घरची गरिबी आहे म्हणून धाडला का अजून काही वेगळं? बक्कळ हाय घरात आणि भाच म्हणणं हाय आम्ही काम करून सुधरल म्हणून. लहान पोर हाय, सुधरण सुधरण काम करून सुधरशील. अरे ह्याला वैद्याकडे न्यायचं की म्हणजे ऐकू येईल. तुला एक सांगून ठेवतो, तू इथं नवीन आहे, काही बी लागलं तर मला सांगायचं. बरं तुला सांगून कळेल ना? तू सांगून तर बघ, कळण कळण. अरे ह्याला ऐकू येते की. आणि हे बघ बाळू, ह्या वाड्यात थोरल्या मालकीनबाई आहेत, त्यांच्यापासून 4 हात जरा लांबच राहायचं. कळलं? त्या हो म्हणल्या तर हो म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं, तर तू इथं टिकशील. होय होय. आणि तुम्ही उभे काय रे, चला कामाला लागा. आणि त्यांनी तुला ती जी वस्तू दिली ना, त्याच्यात तिचा जीव अडकलेला असतो या. होय फुटकं ताट दिलं हाय जेवाय आणि ते बी जेवून झाल्या वाड्यात ठेवाय सांगितलं हाय. काय म्हणला? अरे ह्याला बी काम करा घ्या तुमच्या संग. एक दिस ह्याच्या कानावर मारा लागणार, मग ह्याला कुठं ऐकायला येईल. तांदळाची पोती येऊन पडली आहेत, ते बायकाकडून निवडून घे. त्याच्या आधी ते उन्हात ठेव. बर करून घेते आज. ऐकलं ना? चला लागा कामाला. आणि जिन्यावरच्या ते सगळं झाडून पुसून घ्यायचं आहे. पण मागच्या आठवड्यातच घेतलंय ना सगळं स्वच्छ करून. पण सारवून घ्यायला नको का? घेते. घेते नाही, लवकर लवकर झाली पाहिजे काम. ते तिथे नेऊन ठेव. हा जा तू. बरं सुनबाई, जाऊन काहीतरी खा आणि जरा आराम कर. नाही नको, आधी तुम्ही सांगितलेली सगळी कामं करून घेते आणि मग जेवते. हा मी आता आला ना, ते येताना आपल्या गोठ्या जवळूनच आला. आपली ती नवीन गाय आहे ना, एकदम व्यवस्थित झाली बा. तिच्याकडे बघून वाटतेच नाही का 2 दिवसापूर्वी हे गाय मरायला टेकली होती. तुम्ही पाहिलं ना आज सकाळी बाळूनं त्या दुसऱ्या गाईचं पण हंडाभर दूध आणून दिलं ते. म्हणजे इतके दिवस मी त्या गाईला औषध दिले, त्याच्या काय नाही? सासूमा त्यांना असं म्हणायचंय की बाळू घरी आला आणि त्या गाईला बरं वाटायला लागलं. ते कळलं की मला. जाऊ दे ना बा, तुला गो सेवा करायची होती ना, आता तुला ते करता येईल बराबर. अरे पण सारखा सारखा बाळू बाळू काय लावला आहे? तो काय देव आहे का की त्याने हात लावला आणि गाय बरी झाली? चल बा, असा समजूया तू गाय बरी केली, त्याच्याने काही फरक पडणार आहे का? तुम्ही हे मान्य का नाही करत? या वाड्यात जे काही होतंय ते सगळं सासूमांमुळेच. मी तुम्हा दोघींना एक गोष्ट सांगते, ते नीट ध्यानात ठेवा. हे वाडामध्ये लक्ष्मी आहे. हे तुम्हा दोघींच्या रोज रोजच्या भांडण एक दिवस आपल्याला कुठे घेऊन जाईल ना, तुम्हा लोकांना समजेल पण नाही. जाते मी, काम आहे मला. अहो शेठजी. अरे बाळू, कसा आहे तू? आणि तुझ्या काम वगैरे सगळं व्यवस्थित चाललंय ना? होय शेठजी. आनंद आहे आनंद आहे. ते तुला रात्री गोठ्यामध्ये झोप आला की नाही? होय मालकीनबाईंनी जेवणासाठी ताट आणि बास बी आणून दिली होती, त्यावर झोपलो म्या. आता तू तुझं काम कर, मी जरा शेतावर जाऊन येते. हा म्या बी तेच विचारत होतो, म्या बी येऊ का तुमच्या संग शेतावर?
अरे तू कसायला येते शेतावर? तू इथेच काम कर वाड्यावर. हा मी आता तुमच्या संग आलो असतो तर तिथली बी कामं केली असती. बाळू, अरे शेतावर काम करायला लई गडी माणस आहे. तू यायची आवश्यकता नाहीये. आणि हे बघ, जर वाड्यावर काही काम नसेल तू इथेच आराम कर. उगाच इकडे तिकडे फिरत बसू नको. हा आणि हा बाबा, ते माझी आई काय बोलेल तर शांतपणे ऐकून घ्या. उगाच उलट उत्तर देऊ नको तिला. हा मग इथंच थांबू म्हणता का? हा, इथंच थांब. काय पण लागेल तो छोटी मालकीणला सांगायचा. तुला जेवण वगैरे समजा व्यवस्थित मिळते ना? होय होय. हा, नाही तर ते मैयप्पा मला बोलेल माझ्या बाळूला काही खायलाच घातला नाही तुम्ही, कसा सुकून गेला ते. शेठजी, तुम्हाला एक सांगायचं आहे. बाळू लवकर सांग ना, मला शेतावर जायचंय बाबा. तुमच्या आई आहेत ना मोठ्या मालकीन, त्यासनी मी आलेलं आवड नाही वाटतं. तसा नाही आहे बाळ. अरे तिचा स्वभावच तसा आहे. पण तुला एक खरा सांगू मी, मनाने लय प्रेमळ आहे. हा ती. बरं येऊ मी? होय. तू तुझा काम कर. हा चल, येते मी. तुम्हाला प्रेमळ वाटत असेल तुमची आई, तर फुटकं ताट दिलं मला जेवाया. आय, तुझ्या मनात राहून राहून एकच गोष्ट आहे ना, गोदा मावशी आणि नाता भाऊंच्या घरात मडक्यांची रास आणि पंत्यांचा ढीग कसा का आला? तर त्याचा असा आहे की नाता भाऊंच्या तोंडात सदान कदा पांडुरंगाचं नाव असतं. या बघ, ज्याच्या मुखात पांडुरंगाचे नाव त्याचं कर्म प्रत्यक्ष परमेश्वर करतोय बघ. नाता भाऊंच्या घरी पण देवानच मडक्यान पंत्या करून दिल्या. नाता भाऊंचं कष्ट प्रत्यक्ष पांडुरंगानं केलं बघ. आणि म्हणून त्याच्या घरात त्यानं न काम करता मडक्यांची रास दिसली आणि पंत्यांचा ढीग दिसला. हिर्या, तू बी आवर. म्या आणि कशाला? जातीच्या संगट. आय, मी आज सासूरवाडीत पाय ठेवणार नाही बघ. आता म्या सांगतेय ना व. अरे बाबा, तिला एकलीला सोडू न ग. का? काय झालं? अरे भोळा साम, ती आईला भेटायला गेली काय तिला ठेवून गेली ना तिकडं. हे मला चालायचं नाही. येते का नाही डोसक्यात. वय 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 वय, थोडं थोडं समजते मला. तर मग कशा पायी धाडतीस तिच्या संग? हे बघ, मायलेकीची भेट झाली का तिला लगेच इकडं घेऊन ये. हा, वय वय वय. चल. चला आवरा लवकर, मी बी येतो तुमच्या बरोबर. तुम्ही बी येताय सा? वय, बरं झालं, माझी तयारी झालीच आहे. सत्यवाचं आवरलं का झालं मग? आता तिला कशाला घेऊन जायचं आपल्या बरोबर? हवं, तिनं बी लई धोसरा घेतला आहे समद्यांच्या नावाचा. आय, तू कुठे जातेस? आम्ही चाललो हाय बाळू मामांच्या घरला. वा, मी आम्ही येऊ? ये. नग नग, तुला बरं नाही ना व? मग तू थांब माझ्याजवळ. वय, मी आहेच तुझी पोरं सांभाळायला. बर एक ध्यानात ठेवू, तिकडं गेल्यावर लगेच इकडं निघून यायचं, कळलं? वय वय, अशी जाते ना अशी येते. आणि हिर्या, तुझ्या ध्यानात आहे ना, पागळू नका. वय, तू सांगतीस तसंच करतो म्या. आणि तू लागलीस माघारी नाही आली तर हे समजा लटांबर घेऊन म्या तिकडे धडकल, कळलं?
चल जाते चल. येतो. त्या घरात शेठची आई आहे ना तिचं पटतच नाही कोणाशी. लय अवघड आहे तिथं राहणं. बाळू काय करतो कोणाच ठाऊक आता. लोखंड कसं आगीत ठेवून ठेवून लाल होतं आणि मग पाहिजे तसं वळवता येत. बाळू बी ताऊन चुलातून तयार होईल बघ. हवं न्याहारी आणली आहे. भाकर देताना तोंड का पडलं आहे. हे खाऊ का नग? आवाजी म्या काय म्हणलं आहे का? नाही काही न बोलता तुम्हाला सांगता येतंय समज. जेवल्यावर बोलू का आधी बोलू? बोला. किती बोलला तरी घाशाखाली घास उतरल माझ्या. मला किती बी वाटत असलं ना तरी पाप नाही केलेलं म्या. बाळूला जिथं धाडला हाय तिथल्या माणसांची समधी माहिती काढली ना? भली माणसं आहे ती आणि बा आहे मी त्याचा ध्यानात असू द्या. हं? नाही तिथं गडी माणूस टिकत नाही म्हणून विचारलं. आता हे कोणी सांगितलं तुम्हाला? खरं हाय का खोटं तेवढं सांगा. खरं आहे. अरे पण माणसं बी काम चुकार झाल्या म्हणून नसतं टिकत. पर हे सांगितलं का नाही मला? त्यानं काय झालं असतं? हवं जात असल म्हणून बी गडी माणसं टिकत नाहीत. तुला काय म्हणायचं ते सरळ सांग. हवं जिथं बाप्या माणूस टिकत नाही तिथे लहान पोर काय टिकायचं? तुमच्यासाठी बरंच आहे की येईल घरला परत. तो येईल तवा येईल पर तवर माझ्या बाळूला जाच होईल त्याचं काय? असू द्या. हा कसला पाहिजे त्याला कोणाच तरी वाढ कौतिक करून पार बिघडवून टाकले त्याला. मी एक सांगून ठेवते माझ्या बाळूला काय बी झालं तर बघा मी कुणाच बी सोडायची नाही. तुझं कान कोणी भरलं मला ठाव नाही. एक सांगतो इथं गेलेला बाळू आणि परत येणारा बाळू वेगळाच असा. सुनबाई काय झालं सासूमा? अगं काय आहे त्या भांड्यात? खीर आहे. माझी पूजेची तयारी झाली का? तुमची पूजेची सगळी तयारी करून ठेवलीये मी. मग ही खीर कशाला केली मध्येच? कशाला म्हणजे? तुम्हीच सांगितलं होतं ना भगवान महावीरांच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोडाचं कर म्हणून. बर बर मग हा नैवेद्य देवासमोर ठेवू का नको? ए उलट बोलू नकोस. माझे स्नानाची तयारी कर. तुमच्यासाठी पाणी काढून ठेवलंय सासूमा.
आई ग काय झालं गंगाप्पा काय झालं? पाणी घे पाणी घे. गंगप्पा काय झालं काय नाही रे भाऊ, जुनं दुखणं. कोणतं भूक. धर धर पाणी धर भूक लागतीय पर पोट कळ काढत नाही बघ. अरे परत ती समदेसनी लागती या मग खायचं काहीतरी. पुढे खायला अरे माप वाडा भरला की तुमच्या मेहनतीनं. तेच तर अवघड आहे. म्हणजे अरे आम्ही समधी तांबड फुटायच्या अगोदर न उठतोय, तवा धरणच राबाया सुरुवात होती. अरे पर पोटात अन्नाचा कण बी जात नाही बघ. पर तुम्ही खात का नाही काय? तुला आता कसं सांगायचं? आता सांगितल्या बिगर कसं कळल? अरे म्या तुला म्हणलं होतं ना, म्हातारीचं वागणं लई कडक हाय. अरे ती देवाची पूजा झाल्या बिगर ती स्वतः बी काही खात नाही आणि आम्हाला बी काही देत नाही. अरे पर हे रोजच आहे, आपण आपलं मन मारून काम करत राहायचं. अरे पण हे पोटाला कुठं कळतंय? ते आतडे पिळतच आहे ना आतून. काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे काय करणार आहेस तू आता? बघशील आता. अरे असं काय बी करू नकोस, का आपलं समजायचं काम जाईल. हे देवा, ह्या घरात तुझी पूजा होती. तू जिथं आहेस तिथं लोक उपाशी राहत्याल. तुला समज ठाव आहे. म्या काय सांगू? बाळू, दुपार झाली की पोटात असं डचमळतंय बघ. आणि तरी किती प्यायचं रे? समध्यासनी जेवायला मिळेल. कोण आहे हा? मासनी चौकशी असलंय. अरे बघा तरी त्यांच्या हातात काय आहे ते. अरे पण बघू तरी काय आहे त्या पातेल्यात. अरे जरा दम धरा की. बरं बसा सगळी खाली बसा. भरलं का पोट? हा काय म्हणला? अरे खीर खाऊन भरलं का पोट? आता मला जेवायला नको, पोटात जागाच नाहीये. अरे मोठ्या मालकीनीला काय सांगशील? ग बस की. हा हा पर ह्यो कोण कुठला? तू ओळखतोस का याला? अरे हे अन्नदाता आहेत तुमचे. ह्या वेळेला तुमच्यासाठी आलं म्हणजे देवच आहेत ना. काय? तुला नाही समजायचं. तुला ऐकू येईल तेव्हा सांगतो. समद्याने आज जाऊन बघा. समद्याने इथं बसून कसं चालेल? वय 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 वय.